आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद समोर आलेला पाहायला मिळतोय। मराठीत नाही हिंदीत किंवा गुजरातीत बोला असं आता सांगण्यात आले। जबरदस्ती करण्यात आली। एका शोरूम मधील मॅनेजरने मराठी ग्राहकाला जबरदस्ती केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी यावेळी त्याला समज दिली आहे। मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती हा वाद आता समोर येताना पाहायला मिळतोय। मराठीत नाही हिंदीत किंवा गुजरातीत बोला अशी जबरदस्ती या मॅनेजरकडून करण्यात आलेली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी त्याला समज दिली आहे। या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। उमेश, मुंबईमध्ये आपण पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती हा वाद पाहतोय। या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेना स्टाईलने समज दिली गेलेली आहे आणि माफी सुद्धा मागायला लावलेली आहे। काय एकंदरीतच हे प्रकरण आहे? गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईत अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत। मराठी बोलल्यानंतर तिकडे मराठी न बोलता इतर भाषा किंवा हिंदी भाषेमध्ये बोलण्यात यावं अशा प्रकारचा दम जो आहे तो मराठी माणसाला दिला जाण्याचा अनेक घटना मुंबईमध्ये घडत असताना क्रॉफर्ड मार्केटमध्ये शुक्रवारी ही घटना घडली। क्रॉफर्ड मार्केटमध्ये रूपम शोरूम जे आहे इथे जो मराठी तरुण खरेदीसाठी गेला होता, काही रेट्सच्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ते मॅनेजरकडे गेले। मात्र मॅनेजरने त्यांना थेट सांगितलं की तुम्हाला हिंदीत बोलावं लागेल किंवा गुजरातीत बोलावं लागेल, मराठी इकडे ऐकून घेतलं जाणार नाही। मग त्या तरुणाने सांगितलं की मी मराठीच बोलणार आणि त्यानंतर त्यांची वादावादी झाली आणि हे सगळं प्रकार नंतर ज्यावेळेस इथे असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कळालं, त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी तिथं पोहोचले आणि शनिवारी त्या मॅनेजरला, सेल्समनला आणि त्यांच्या शोरूमच्या मालकांना सगळ्यांना समज दिल्यानंतर असा प्रकार घडणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्यांच्याकडनं देण्यात आलं। मात्र सातत्याने गेल्या काही दिवसापासून मुंबईत अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। त्यामुळे मराठी अस्मिता ही सातत्याने खेचण्याचा प्रयत्न करण्यात येतोय का अशा प्रकारची देखील चर्चा आता रंगू लागली। कारण मराठी भाषेला जरी अभिजात दर्जा दिला असला तरी पण मुंबईतच मराठी माणसाची कुठेतरी गळचिपी होते अशा अनेक घटना समोर येताना दिसत आहेत। जी, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एका शोरूम मधील ही घटना आहे। या ठिकाणी मुंबईतील आपण पाहतोय मराठी आणि गुजराती वाद हा पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। मराठीत नाही हिंदीत किंवा गुजरातीत बोला अशी जबरदस्ती ग्राहकाला करण्यात आलेली आहे। यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्याला समज देण्यात आली तर माफी सुद्धा मागायला लावली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी या ठिकाणी जाऊन या मॅनेजरला समज दिलेली आहे। त्यानंतर त्याला या प्रकरणी आता माफी सुद्धा मागायला लावली आहे। मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद हा समोर आलेला पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून आपण असे अनेक भाषेंवरून वाद आपण पाहतोय। मराठीत नाही तर हिंदीत किंवा गुजरातीत बोला असं जबरदस्ती या ठिकाणी या मॅनेजरकडून करण्यात आली होती। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी या मॅनेजरला आता समज दिलेली आहे आणि त्याला माफी सुद्धा मागायला लावली। ते माजलेलं सरकार आहे आणि ह्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या ताकदीने काम करत आहेत। एकीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणजे जसं आम्ही म्हटलं की अभिजात भाषेच्या दर्जाला मुख्यमंत्री म्हणतात की सगळ्या सरकारी ठिकाणी कार्यालयात मराठी अनिवार्य आहे, मराठीतच बोललं गेलं पाहिजे आणि अशामध्ये राज्यात अनेक ठिकाणी मराठी माणसाचाच अपमान होतोय। कुठेतरी सरकार गप्प बसतंय, काहीच कारवाई केली जात नाही। या सगळ्या संदर्भात कायदा तयार केला जावा किंवा अशा काही घटना रोखण्यात यावं असं वाटतं। आमची तर अशी मागणी आहे की ह्या ठिकाणी जेवढे टॉवर होत आहेत ह्या टॉवरमध्ये 25% मराठीसाठी आरक्षित घरं ठेवली पाहिजेत की जेणेकरून मराठी माणूस हा मुंबईतून बाहेर गेला नाही पाहिजे। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे। कारण मराठी माणूस जर टिकला या ठिकाणी तरच मराठी भाषा टिकेल आणि मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर ह्या ठिकाणी ह्या बिल्डरांचा माज उतरवण्यासाठी शासनाने GR काढून त्याचा नियम बनवला पाहिजे की मराठी माणूस इथून हद्दपार होऊ नये, यासाठी काम केलं पाहिजे। जसं उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना इथला मराठी माणूस बाहेर गेला नाही पाहिजे ह्याच्यासाठी असेसमेंट जे मालमत्ता कर आहे ह्याच्यात सूट दिली रहिवाशांना, जेणेकरून मराठी माणूस जो मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आहे तो इथून हद्दपार होऊ नये यासाठी
आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत. सुषमाताई, आपण पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद आपण हा पाहतोय. या ठिकाणी या मॅनेजरकडून मराठी जे ग्राहक आहेत त्यांना जबरदस्तीने आपण हिंदीत बोला किंवा गुजरातीत बोला असं जबरदस्तीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या म्हणजेच आपल्याच जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी तिकडे जाऊन त्याला समज दिलेली आहे, माफी मागायला लावलेली आहे. सरकारकडून का या संदर्भात पावले उचलले जात नाहीत असं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. आपली यावरती प्रतिक्रिया? मुळात आमच्याच राज्यात आम्ही मुहाजीर झाल्यासारखी अवस्था झाली आहे आणि या सगळ्यांच्या संबंधाने दोन मुद्दे उपस्थित होतात की एक तर परप्रांतीयांकडून मूळ मुंबईकरांना होणारा त्रास आणि दुसरं एकीकडे जर अभिजात मराठी आणि मराठी वाचली पाहिजे असं म्हणतायत तर ती मराठी भाषा ही व्यवहाराची भाषा का होऊ नये, किंबहुना व्यवहाराच्या भाषेमध्ये मराठी वापरू नका असं कोणी सांगत असेल तर हा अभिजात मराठी बनवण्याचा जो नियम आहे त्या नियमाचं सुद्धा उल्लंघन आहे. तो अशा लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. खरं तर जी, यासाठी आपण काही पाऊल उचलणार आहात का किंवा सरकारकडे काही मागणी करणार आहात? आपण बघितलंच की माझ्याच पक्षाचे जिल्हा प्रमुख तिथे पोहोचलेले आहेत. त्यांना जेवढी मदत मराठी माणसाला करता येईल ती त्यांनी केलेली आहे आणि निश्चितपणे याच्यावर कायदेशीररित्या काही कारवाई करता येते का अशा मॅनेजर्सवर की जे अभिजात मराठी, जी मराठी भाषा व्यवहाराची भाषा झाली पाहिजे याच्यासाठी अडथळा आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतात. तर त्याची ती कायदेशीर बाजू सुद्धा तपासून बघितली जाईल. जी जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मुंबईतील ही घटना आहे. आपण पाहतोय वारंवार मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद उफळताना पाहतोय. या ठिकाणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखांनी या मॅनेजरला समज दिलेली आहे आणि त्यानंतर त्याला माफी सुद्धा मागायला लावली आहे. मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मराठी लोकांसाठी या ठिकाणी आरक्षित घरं द्यावी जेणेकरून मराठी माणूस हा हद्दपार झाला नाही पाहिजे. परप्रांतीयांकडून हा जो त्रास दिला जातोय हा कुठेतरी कमी झाला पाहिजे असं आता बोललं जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईसह राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचं शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर शिवसेना उद्धव